आणि नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि या वसाहतीशी माझा संबंध आजचा नव्हे अनेक वर्षांपासूनचा आहे। या वसाहतीतील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, नेहमीच मला समर्थन दिलेलं आहे। गेल्या वेळेला या पुलावा विधानसभेतून मी जवळजवळ 16,500 मतांनी निवडून आलो, यंदा जवळजवळ 50,000 मतांनी निवडून आलो। त्यामुळे या ठिकाणच्या सर्व रहिवाशांचा विश्वास हा कायम ठेवणं, त्याला कुठेही तडा जाऊ देणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे। या परिसरात फिरत असताना एकूण या परिसरातील इमारतींची परिस्थिती बघितली तर या इमारतींमध्ये आपली बांधव कशी राहत आहेत हाच एक मोठा प्रश्न उद्भवतो। मोडकळीत चाललेल्या इमारती, स्वच्छतेचा अभाव, फार नॅरो पॅसेजेस, नॅरो जिने, कुठच्याही प्रकारच्या मॉडर्न एम्युनिटीज नाही, लहान लहान घरं आणि एकूण आमदार म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला ठेवणं हे मला काय योग्य वाटत नव्हतं। त्यानंतर इमारत क्रमांक 5 ज्याला आपण डॉर्मेटरी म्हणतो, त्या इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात एक प्रस्ताव माझ्याकडे आलेला आणि ही सगळी जागा ही बीएमसीच्या मालकीची आहे आणि बीएमसीच्या एस्टेट डिपार्टमेंटच्या मालकीची असल्यामुळे या ठिकाणचा विकास जेव्हा होतो तेव्हा त्याच्यात ट्रायपार्टी अग्रीमेंट होईल, याच्यात विकासक असेल, ज्याच्यात बीएमसी पार्टी असेल आणि टेनेंट्स पार्टी असेल। तर 5 नंबरचा विकास करायला आले तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की 5 नंबर पण बीएमसीच्या मालकीची जागा, 1, 2, 3 पण बीएमसीच्या मालकीची जागा आणि जर फक्त 5 नंबरचा पुनर्विकास करायचा आपण ठरवलं तर 1, 2, 3 नंबरची इमारतीचा पुनर्विकास कधीच होऊ शकणार नाही। कारण 1, 2, 3 नंबर इमारत जी आहे या इमारती रेल्वे ट्रॅकला लागून असल्यामुळे, बफर झोनची अट असल्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास करायला कुठचाही विकासक हा तयार होणार नाही, कारण त्याला त्याच्यात फायदा होणार नाही। त्याला फायदा होणार तो 5 नंबरच्या इमारतीच्या विकासामध्ये आणि म्हणून मी पहिली अट ही टाकली, ज्याला 5 नंबरची इमारत विकास करायचा असेल त्याला 1, 2, 3 पण विकसित करून द्यायला लागेल।